नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारत आपल्या बायोफ्युएल ट्रान्झिशनच्या पुढच्या टप्प्याची तयारी करायला सुरुवात करतोय. या योजनेअंतर्गत पेट्रोलनंतर आता डिझेलचा नंबर लागला आहे. डिझेलमध्ये आता 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची योजना आखली जाते. या निर्णयाचा उद्देश हा जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी करणं हा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तर मग जाणून घेऊयात की त्यांचा सविस्तर प्लॅन नक्की आहे तरी काय. सरकारच्या अल्टरनेटिव्ह फ्यूल स्ट्रॅटेजीबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नाही, त्यामुळे इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जो एकदम चांगला पर्याय ठरू शकतो. डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्यास परवानगी देण्याच्या दिशेनं सरकार काम करते असंही नितीन गडकरी म्हणाले. भारताच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या आणि स्वच्छ वाहतूक इंधनाकडे होणाऱ्या संक्रमणाच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की प्रायोगिक प्रात्यक्षिकाचे निकाल उत्साहवर्धक आहेत. आम्ही 100% इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलवरती 2 जनरेटर यशस्वीरित्या चालवलेत. यावरून हे सिद्ध होतं की या इंधनावरती चालणारी इंजिनं बनवता येऊ शकतात. हे बोलत असताना गडकरींनी स्पष्ट केलं. आयसोब्युटेनॉलला एक आशादायक पुढच्या पिढीचं जैव इंधन मानलं जातं, कारण त्याची ऊर्जा घनता जास्त आहे. ते इंजिनसोबत अधिक चांगल्या प्रकारे काम करतं. अनेक पारंपरिक जैव इंधनापेक्षा त्यामुळे कमी उत्सर्जन होतं. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की त्याचा अवलंब केल्यास भारताची कच्च्या तेलाची आयात आणखीन कमी होऊ शकते आणि देशांतर्गत उत्पादित जैव इंधनाची मागणी वाढू शकते. सोशल मीडियावरती पसरत असलेल्या चुकीच्या माहितीला उत्तर म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सरकारच्या E20 इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचा बचाव केल्यानंतर काही दिवसातच ही घोषणा करण्यात आली आहे. तर मग आता पेट्रोलनंतर डिझेलचाही नंबर लागला आहे आणि आता डिझेलमध्ये देखील इथेनॉलपासून बनवलेलं आयसोब्युटेनॉल मिसळण्याची मोठी योजना सरकार आखत आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.